महत्वाचा विषय निश्चितपणे स्वागतार्ह 10 आहे. लाखाची तरतूद 2002 ते काय उत्तर झालं 2019 मंत्र्यांचं 17 वर्ष कसलं काय मी विधान कसली परिषदेचे ब्रीफिंग आमदार आणि शिवसेनेची आणि म्हणून नेता म्हणून काम याचं केलेलं गांभीर्य आहे. लक्षात घेऊन आताही शिवसेना नेता म्हणून माझी सगळे जबाबदारी आहे. ते काम लोक याच्यामध्ये नंतर विधान परिषदेमध्ये करत राहणार आहे. चेन परंतु तुम्हाला दिल्लीच्या दिसते. आमदारांचं तर नीलम गोरे यांची या ठिकाणी प्रतिक्रिया आपण पाहत होतात. नीलम गोरे यांचं नाव चर्चेमध्ये होतं. पुन्हा त्यांना संधी मिळणार का अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या. मात्र एक सरप्राईजली एकनाथ शिंदे यांच्याकडून जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडून सचिन अहिर जे ठाकरेंच्या सेनेचे विधान परिषदेचे आमदार त्यांच्याकडून उपसभापती पदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून अर्ज भरण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारची कुणकुण लागलेली नव्हती, काही हालचाली नव्हत्या. मात्र ही घटना घडल्यानंतर ही दृश्य समोर आल्यानंतर ऑपरेशन टायगर हे थांबलेलं नाही. या अनुषंगाने आता राजकीय गोटात चर्चा सुरू झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नेत्यांच्या देखील अशाच प्रतिक्रिया आहेत. पक्षाच्या हितासाठी करतात याची आम्हाला खात्री असते आणि कुठेही कोणी लाडका कोणी दोडका असं त्यांच्या मनात कधीच नसतं आणि त्याच्यामुळे कुणाच्याही मनात नाराजी नाहीये. आणि माझ्या स्वतःच्या संदर्भात बोलायला तर मला माननीय साहेबांनी शिंदे साहेबांनी शिवसेनेचा नेता केला. तिथे विधान परिषदेमधल्या उपसभापती पदासाठी अर्ज भरत असताना मी म्हणेन की निर्णय ऑनर केले, मला कॅबिनेट दर्जा दिला. अशा सगळ्या गोष्टी केलेल्या असताना पुढच्या काळात तर सचिन अहिरे ज्यावेळेला उपसभापती पदासाठी अर्ज भरत होते त्यावेळेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मनीषा कायंदे कार्यकर्ता नाही, चांगला नेता आहे. एकनाथ शिंदे साहेबांचे असेल, आमच्या सर्वांचे असेल तर नेहमी टचमध्ये राहणारा. त्यांनी कधीही पक्षी भेदभाव केला नाही, कधी त्यांचे रिलेशन त्यांनी खराब केले नाही. राष्ट्रवादीचे तसेच रिलेशन, भाजपशी तसेच रिलेशन, आमच्याशी तसे रिलेशन. परंतु उभाटामध्ये जी घुसमट होत होती ना त्याच्यातून बाहेर पडणारा, कारण की तो कार्यकर्ता असा नाही आहे की शांत बसेल, तो धडाडीचा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांनी आता तो पक्ष सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात इथं कामाला सुरुवात केली. आणि मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आज अत्यंत चांगला निर्णय आजच्या घडीला घेतलेला आहे. नक्कीच. पण यामध्ये कालपर्यंत संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा करत होते, बोलत होते, पण यामध्ये कुठेही त्यांना खबरबात नाहीये किंवा शिवसेनेला कानाकून काहीच लागली नाही, कुणाला काही माहीत नाही, अगदी शांतीमध्ये हे सगळं ऑपरेशन राबवलं गेलं. अहो, ते उभाटावाले झोपलेलेच आहे, त्यांना कसं खबर लागेल? आम्ही 40 लोक गेलो होतो, कधी खबर लागली? गेल्यानंतर. आता 6 खासदार गेल्यानंतर खबर. आता सचिन आलाय, गेल्यानंतर खबर. हे झोपीत असलेले कार्यकर्ते म्हणजे नेते आहेत, यांना कार्यकर्त्याशी काही देणं घेणं नाही, कधी काही बोलणार नाही. आता म्हणावं ना, आता त्या संजय राऊतने किंवा त्या उभाटांच्या नेत्यांनी सांगा, सचिन अय्यरने पैसे घेतले, खोके घेतले, गद्दार झाला, कचरा आहे, म्हणणं आता त्याचं उत्तर सचिन अय्यर तुम्हाला देईल. आणखी कोण कोण आहे पुढच्या लिस्टमध्ये? कुणाकुणाची ओपीडी आहे किंवा कुणाकुणाचे ऑपरेशन देतात? आता हे जे काही यादी जी आहे ना, कुणाचं सिक्वेन्स वाईज घ्यायचं, त्याची सगळी माहिती आणि त्याची चिठ्ठी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या खिशात असते. जेव्हा जेव्हा जी वेळ येईल त्या टायमाला ते ऑपरेशन ते करतात. उद्धव ठाकरेंनी जो दौरा केला त्याला या ऑपरेशनने उत्तर असं म्हणावं शिवसेनेचं? अहो, एक अनेक वेळेला असे ऑपरेशन होणार आहे. यांनी दौरे करून फक्त टोमणे मारा, आम्ही संघटन मजबूत करू, हा शिंदे साहेबाचं धोरण आहे. संजय राऊत तर म्हणतात की शिवसेनेक एकनिष्ठ आहे आणि कधी शिवसेना सोडून जाणार नाही, जे गेले ते गद्दार. आता यांना पण गद्दारांची उपमा दिली जाईल. आता पाहूया ना, आता काय बोलतात एकदा पाहू तर द्या. संजय राऊत एकमेव एकनिष्ठ आहे. पक्ष संपवण्याचा जे विडा त्यांनी उचलला होता तो सक्सेस झालेला आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. सबका साथ सबको विश्वास, उसी के साथ साथ सबको सम्मान देने की भूमिका निभाई है. विकास के लिए ये बहुत जरूरी है और इसीलिए शिंदे साहब शिवसेना का राष्ट्र धर्म निभाने के लिए सचिन अहिर जी को उन्होंने प्रोत्साहित किया है. और मैं इतना ही कहूँगी कि शिवसेना में है, पहले भी शिवसेना में थे, अभी भी शिवसेना में है, क्योंकि सब कोर्ट केसेस में जो भी नतीजे हुए हैं उसमें हमारी शिवसेना सही है, यही तो निर्णय हुआ है. कुछ मंत्री पद की बात आश्वासन नहीं, ऐसी कुछ बात नहीं है.
मेरी जरा आवाज मत लगाओ। की बात रह गई है, ऑपरेशन टाइगर जो है कई लोग और भी शामिल होने की जानकारी मिल रही है। ये सब जानकारी आपसे गुप्त रहेगी, सीक्रेट रहेगी, आप बार बार मत पूछो उसके बारे में। थैंक यू। तर नीलम गोरे यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात. सचिन अहिर यांनी आता शिंदेच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यानंतर आदित्य ठाकरेंसाठी हा एक सर्वात मोठा धक्का मानला जातोय. वरळी विधानसभा मतदारसंघात सचिन अहिर यांची एक वेगळीच ताकद आहे आणि संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया अशी आहे की ठाकरेंच्या गटामध्ये सचिन अहिर यांची घुसमट होत होती आणि ते खऱ्या शिवसेनेमध्ये आता सचिन अहिर सहभागी झाल्याची प्रतिक्रिया शिरसाट यांची आहे. नाही, या सभागृहामध्ये अनेकदा उपसभापती हा विरोधी पक्षाचा झालेला आणि मोठा निर्णय होतो. में आदित्य ठाकरे जी यहाँ पर आएंगे. आदित्य ठाकरे साहेब इकडे येतील, ते त्यांची सविस्तर भूमिका मांडतील आणि मग त्यानंतर आम्ही बोलू. मला असं वाटतं की आता इकडे पोडियम सारखी अत्यंत उत्तम सुविधा सगळ्या मीडिया करता केली गेलेली आहे. तुम्ही जर असा मधला रस्ता थांबवला तर आम्ही पुढे जाणार कसे? काय नाही, मी मागे देखील म्हणालो आदित्य ठाकरे साहेब हे 10 मिनिटांमध्ये येणार आहेत. ते पक्षाच्या वतीने आमची भूमिका मांडतील. ठीक आहे. एक मिनिट मी वरुण सरदेसाई यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे की 10 मिनिटांमध्ये आदित्य ठाकरे या ठिकाणी येतील आणि या पक्षाकडून ते या संदर्भातली भूमिका जी आहे ती मांडतील. सचिन अहिर यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यानंतर उद्धव ठाकरे आणि खास करून आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय. असं काही नाही, या सभागृहामध्ये अनेकदा उपसभापती हा विरोधी पक्षाचा झालेला आणि मोठा निर्णय होतो. याचा पूर्वतयारी झाल्याशिवाय शिंदे साहेब असा निर्णय घेत नाहीत. परिषद असेल, विधानसभा असेल, हे फक्त झाकी आहे. अजून त्यांचं बरंच ऑपरेशन बाकी आहे. कायदेशीर अडचणी काही येऊ शकतात असं वाटतं? मला अजिबात असं वाटत नाही. जेव्हा एवढ्या मोठ्या पदाचा फॉर्म भरतो त्यावेळेला कायदेशीर अडचणींच्या सगळ्या शक्यता पडताळूनच अशा प्रकारचा निर्णय होत असतो आणि तो झालेला आहे. महायुतीचा आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यावेळेला जी विधानसभा निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विजयामध्ये सचिन अहिर यांचा वाटा हा फार मोलाचा ठरलेला होता आणि शिवसेनेमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले. मात्र आता ऐन विधिमंडळ अधिवेशनामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आदित्य शिवसेनेकडून ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वावर आपण चुकीच्या पद्धतीने मिमिक्री करताय. अरे आपलं वय काय याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं की बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने त्यावेळेस शिवसेनेला मजबूती देण्याचं काम त्या काळामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी केलेलं होतं आणि अशा नेतृत्वावर आपण मिमिक्री करताय. पुढच्या वेळेला याच ठिकाणी वर्ली मतदारसंघातून सचिनदादा अहिर हे आमदार असतील. सगळेच आमदार संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर हे सातत्याने सुरू राहणार आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, ही शिंदे साहेबांची शिवसेना आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसणार आहे. सगळे आमदार संपर्कात आहेत आणि ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असं शिंदेच्या शिवसेनेकडून या ठिकाणी सांगितलं जात आहे. बाळासाहेब भवनमध्ये शिंदेची पत्रकार परिषद दुपारी 2 वाजता होणार आहे. सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी शिंदे सेनेकडून अर्ज भरलेला आहे आणि 8 दिवसामध्ये शिंदेकडून ठाकरेंना हा एक दुसरा